उमेदवारी मिळाली आहे भाजपकडनं, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? फार आनंद होतोय. मी सगळ्यात आधी तर देवेंद्रजींचा, गिरीश भाऊंचा आणि राहुल भाऊंचा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला तिकीट देऊन लढायचा चान्स दिला आहे आणि आम्ही त्यांचा जेवढं पण त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आहे आम्ही सातत्याने नेहमी पार पाडू आणि निवडूनच येऊ. खरं तर ज्या ठिकाणी आपण आता उमेदवारी करतो त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून उद्धव निमसे आपले वडील त्या ठिकाणी काम करत होते, मात्र त्यांना आता एका प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. कशा पद्धतीनं त्यांच्या नसताना हे निवडणुकीला सामोरं जाणार आहे? काय महत्त्वाचे मुद्दे पक्षाकडून नेमकं कशा पद्धतीने आपल्याला विरोध झाले? त्यांचा ॲब्सेन्स आम्हाला फील तर होणारच आहे, पण त्यांनी केलेली कामं हे आमच्यासाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आणि प्लस पॉईंट असणार आहे. आपण अनेक कामं केलेले प्रभागामध्ये आणि प्रभागामध्ये बाबांचा घेऊन खूप सहानुभूती पण आहे. त्यांनी खूप चांगले काम केले, कोणाचे काही वाईट नाही केलेले आणि जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळेच आज आम्ही इथे आहे आणि भाजपाने आम्हाला तिकीट दिलेलं आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता प्रचार असेल ते असेल, तुम्हाला स्वतःवरती आता ही जबाबदारी आहे. कसं आता तुमच्या समोर एक आव्हान देखील आहे. आव्हान वाटतंय? काहीच प्रॉब्लेम नाही. मी एज्युकेटेड इंडिव्हिज्युअल आहे, मी कॉन्फिडंट आहे. मला माहिती आहे मला जनतेला काय प्रोव्हाइड करायचं आहे. डेव्हलपमेंट, सुपिरियर इन्फ्रास्ट्रक्चर हेच आपल्याला अपेक्षित आहे सगळ्यांकडनं. आपण ते प्रोव्हाइड करणार. माझं बॅकग्राऊंड असं पण कन्स्ट्रक्शनचं आहे. माझी 7 वर्षापासून फॉर्म आहे. मला कामाचे चांगले नॉलेज आहे, कसं करायचं, काय करायचं ते मी पार पाडेल, त्याची काय अडचण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.